गवळदेव म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावे लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावातील बहुतेक सर्व वाड्यांमध्ये गवळदेव केला जातो. मी आता मालवण तालुक्यातील वराड घोडवळवाडी या ठिकाणचा गवळदेव या ठिकाणी आलेलो आहे. तुलसी विवाहानंतर भात व भुईमूग पिकाच्या कापणीनंतर वाड्यातील सर्व गावकरी एकत्र येऊन निसर्गाचे आभार मानतात. गवळदेवाचे पूजन करतात. यामध्ये सर्वांच्या सहकार्यातून सहभोजन, प्रतिकात्मक वाघाची पिटाई व पर्यावरण संदेश समाविष्ट असतो. गर्द वनराईमध्ये झाडांच्या सावलीमध्ये सर्वांच्या सहकार्यातून एकत्रित येऊन जेवण बनविणे, ते गवळदेवाला नैवेद्य म्हणून दाखवून त्यानंतर सर्व गावकऱ्यांनी एकत्रित जेवणे. खरंच किती छान वाटते हे सर्व करत असताना. दगडांच्या चुली बनवणे, लाकडे पेटून त्यावर भात, वरण, बटाट्याची भाजी, वडे, दही, श्रीखंड, सोलकडीचे जेवण जेवल्यावर मन व शरीर तृप्त होऊन जाते. याची चव तुम्हाला कुठल्याही 5 स्टार हॉटेलमधील जेवणाला येणार नाही. हा एक अप्रतिम अनुभव असतो. अनुभव घेण्यासाठी गावातील लोक शहराच्या ठिकाणी नोकरीनिमित्त राहतात, ते सुद्धा यावेळी आवर्जून उपस्थित राहतात. वनराईत देवाच्या सानिध्यात बनवलेल्या जेवणाची एक वेगळीच चव असते आणि ही चव घ्यायची असेल तर तुम्हाला अशा या प्रकारच्या जेवणाला म्हणजे गवळदेवाला यावं लागेल. गवळदेवाची कथा आपल्याला जाणून घ्यायची असेल, माहिती करून घ्यायची असेल तर यापूर्वीसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला होता, तो आपण या चॅनेलवरती पाहू शकता. कोकणातील ही गवळदेव जेवणाची परंपरा सर्वांचं सहकार्य आणि एकोपा टिकवून ठेवणारी अशी आहे. मित्रांनो, आपण कोणत्या गावामधून हा व्हिडिओ पाहतात, तसेच आपल्या गावामध्येही अशा प्रकारचा गवळदेव किंवा इतर उत्सव केले जातात का, ते कमेंटमध्ये लिहा. सर्वांचे जेवण झाल्यावरती सर्व गावकरी एकत्रित होऊन स्वतःच्या व सर्वांच्या कल्याणासाठी तसेच गाईगुरांच्या रक्षणासाठी गवळदेवाकडे साकडे घालतात. तसेच ज्यांना मागील नवस केलेले आहेत ते सर्व नवस फेडले जातात. ते तसेच नवीन नवस करायचे असतील तेही लोक नवस करतात.